बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगमनो द्रक्षायति सकलभूतकलङ्का मुनिविभ्रासुतीर्था सरस्वती अर्थोऽन्तरितम् अज्ञानतिमिराञ्जनानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परम्पराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसक श्रेयसां परिवर्तकं धर्म संबंधकं भवे जीव मन प्रतिबोध कारक विदं शास्त्रं श्री मूलाचार्य प्रदीप नामधेय अस्य मूल ग्रंथकर्ता श्री सर्वज्ञ देवा तदुत्तर ग्रंथकर्ता श्री गंधर्व देवा प्रति गंधर्व देवा केशां वचोनुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्य विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारसावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुन्दकुन्दार्यो जैन धर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं सन्मति सागरं। पंच परमेष्टि भगवान श्रीमन्तं मुक्तिवर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्दकुमारतमं। ज्ञानाचार्यफलप्राप्ता नरसिद्धत्रियोगिनां नत्वावशिष्टधान्यानां चारं विश्वाग्रं दीपकम्। पंच परमेष्टि भगवान की अहिंसा में विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती विश्वेश्वरी के प्रथमाचार्य शांति सागर महाराज की परम पूज्य आचार्य श्री सकल कीर्ति महाराज की संत श्रोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांति वत्सल नगरज समधि सागर जी महाराज की 3 करोड़ माननीय राजों की आज के आनंद की आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार्य प्रदीप या महाग्रंथात सहाव्या अधिकरणात आर्तध्यानाचं वर्णन करत असताना अनिष्ट संयोगज वियोगज इष्ट वियोगज पीडा चिंतन आणि निदान बंध याची पूर्व चर्चेमध्ये सगळी चर्चा आपली झालेली आहे। आता आर्तध्यानाचे जे 4 भेद आणि त्याचं स्वरूप काय सांगितलं। ध्यान ध्याता ध्येय और फल के भेद से अर्थ ध्यान के 4 भेद एवं उनका स्वरूप म्हणजे अर्थ ध्यान म्हणजे काय ते ध्यान कोण करणार ते ध्यान म्हणजे काय त्याचा ध्याता कोण त्याचं ध्येय काय आणि त्याचं फल काय याच्या अपेक्षेने अर्थ ध्यान 4 प्रकारचं आहे ते तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न आचार्य भगवंत करत आहेत। ध्यानं ध्येयं तथा ध्याता फलमस्य भवेत् भुवि अप्रशस्तो मनोवृत्ति ध्यानं नित्यं चतुर्विधम् अप्रशस्त जगत्वस्तु ध्येयमस्याशुभाकरम् कषाय कलुषीभूतो ध्याता क्लेश शताकुल विश्वसंक्लेश संपूर्णम् त्रियगतिकरं फलम् मिथ्यादृशामतिक्लेशात् सदृष्टीनां च तत्त्वया त्रिदुर्ले
1 ते 1:30 वेगळ्याच विषयावर मीटिंग असते. परत पुढली माणसाची बैर असत्या तो विषय एकदम तिकडच्याच टोकाचा असतोय. एखाद्या मीटिंग मध्ये एवढं चिडलेलं असतोय, बहिर आवाज जातोय, बहिरची माणसं म्हणतात आता आपण आज जाऊया का नको, आता आपण आज जायचं का नाही. पण आज ती बसली की पहिला काय विषय झालाय त्याचा अंदाज सुद्धा नंतरच्या मीटिंगच्या लोकांना माझा येतो. मी अहंकारानं सांगलो नाही, या आचारसंहिता एकेका गोष्टी घेऊन मी 4-4 दिवस बसत होतो. आता 4 मिनिट सुद्धा एखादी गोष्ट लागते. कर्णानुयुगचं पुस्तक पुरवलं, कर्णानुयुग चालू, द्रव्यानुयुग चाललं, द्रव्यानुयुग चालू. तिकडले विषय इकडे यायच नाही, इकडला विषय तिकडे यायच नाही. आपल्याला ही सवय पाहिजे. तुमचे 11 नाते, त्या 11 नातीमध्ये 11 धर्म आहेत. नवरा पुढे आला की बायको आहे तेवढंच लक्षात ठेवायचं. मी कुणाची सून आहे, मी कुणाची आई आहे, मी कुणाची बहीण आहे, मी कुणाची मुलगी आहे, काही विचार करायचा नाही. नवरा पुढे आला तर नवऱ्यासाठी जेवढं माझं धर्म आहे तेवढंच करायचं. तो घरात गेला म्हणायचं. आता सासू नवीन पात्र, एक पात्री नातं काही संसार, आणि हे ज्याला कळलं तेव्हा असतो. आता नवरा ड्युटीने गेला, शेताने गेला, आता त्याचं काही काळजी कशाला करायचं. आता कोणापाशी नांदायचं आहे. आता सासूला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. शाळेतनं मुलं पुढे आली, आता मी फक्त आई आहे, आता मला त्याच्या बाबतीत जे कर्तव्य आहे तेवढंच करायचं. तुम्ही नवऱ्याचा विषय सासू पुढे नेताय, सासूचा राग पोरांच्या पुढे आणताय, त्या पोरांचा राग माहेरमध्ये काढताय, म्हणून सगळं तुमच्या आयुष्याची खिचडी झाली. खिचडी झाल्यासाठी खरं आहे का खोटं आहे? खोटं असलं तर सांगा, मी बंद करतो. खरं आहे ना? आजपासून विचार बदला. तुमचा खरा धर्म आत्मा म्हणून तुमचा जैन धर्म नंतर, म्हणजे नक्की तो सगळा भाग वेगळा, सम्यक दृष्टी येते. माणूस म्हणून तुमचा पहिला धर्म काय? ज्या व्यक्तीच्या पुढे मी जातो त्या व्यक्तीशी माझं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्य धर्माचं पालन प्रामाणिकपणे पार पडणं म्हणजे माझा खरा धर्म. तो मग तुम्ही बस्तीत आला, भगवंताच्या पुढे आता तुमचं नातं कुठलं आहे? भक्ताचं. कुठलं नातं आहे? तुम्ही कसं वागायला पाहिजे? तिथं मालकागत वागताय. मला हे देव देवा, गळ्याला ऑर्डर देत नाही तसं. गुरुच्या पुढाला तुमचा आता नातं कुठलं आहे? शिष्याचं. शिष्याचं कर्तव्य करा. पण आमचे शिष्य सगळे अधिकार गाजवणारेच आहेत. आमच्या शिष्यांच्या कोणाच्या नम्रता भागडच नाही. नुसता अधिकार गाजवायचं, 4 लोकांच्यात कावायचं, आणि माझे मी मोठे कावलं तर काय बिघडते? आम्ही कुठे, आम्हाला मोठी कावलं तरी बिघडत नाही, बारकी कावले तरी बिघडत नाही. जीवन आहे की जीवन तेच सांगितलं मी. आहेच. तुम्ही आता समाजात आला. कुठं आला? तुम्ही समाजाचं कोण आहे? एक श्रावक आहे, एक घटक आहे. समाजासाठी माझं जे कर्तव्य आहे त्याचं पालन करा. बघा समाजात तुमचं नाव खराब होतोय काय? कोथळी ग्रामपंचायत विषयाला मी कोथळीचे नागरिक आहे. ह्या कोथळीचं चांगलं करण्यासाठी माझं जे कर्तव्य आहे ते मला करायचं आहे. तिथं तुम्ही नागरिकाचं कर्तव्य करा. मुलगा समोर आला, आई वडिलांचं कर्तव्य करा, आईचं जे जे पात्र असेल तिथं आपण ज्याचं पात्र जसं व्यवस्थित केलं तर आपल्या जीवनात कधी दुःख, संकट, अडचण, त्रास येत नाही. आलं तरी जास्त वेळ राहत नाही. फोडणीच्या डब्यात जशी कप्प असतात तसं आयुष्याची कप्प करून घ्या. नवऱ्या पुढे गेल्यावर काय टाकायचं, सासू पुढे गेल्यावर काय टाकायचं, लिंबू त्या तुम्ही लिंबू, बिबळ, सुया, हळद, कुकू
दिला. उदाहरण काय? तुमच्या घरात मला सांगा 4 प्रकारचे लोक आहेत. चौक्याचा विषय घ्या. एकटा बाया तिखट खात नाही, मला तिखट असल्याशिवाय चालत नाही. एकट्यांना काय पालेभाजी खायची नाही, फळभाजी खायची नसत्या, एकट्यांना दूध प्यायचं नसते, एकट्यांना हे काय सगळी 6 जण आहेत, 5 जण आहेत तर 5 तऱ्हेचे आहेत. म्हणून तू काय बाई बोलताय की आता इथं बोलतोय काय त्याला काय? मला काही कळत नाही काय, मला तुमचं ओळखत नाही काय. 5 एकर 5 तऱ्हेचे चौका लोक आमचा मला भांड झाले म्हणते ना काय ढिले पडते लई. तुम्ही इथं तुमच्याकडे मोह आहे यांच्यावर लगे भुळू नका तुम्ही ते चॅप्टर आहे. पण चौका करायला जी प्रावीण्य महिला आहे ती शिजवताना मुगाची डाळ एखादं शिजवते, करताना 2 भाग करते, ह्याच्यात फोडणी टाकते, त्याच्यात मीठ फोडणी टाकता करते. काय फोडणीची तिखटचं वरण एकदा शिजवत्या आणि सपकचं वरण एकदा शिजवत्या. काय नाही फोडणीचा डबा घेऊन आमची उषा ते असं मांडीवरच बसते. कुठल्या कढईत काय टाकायचं आहे डोळं झाकून असं बरोबर सगळं टाकतात. मग बरोबर 1 नंबर कढई सर्वस्वती माताची, 2 नंबर कढई स्वभावमती माताची, 3 नंबर कढई महाराज, हे सगळं ठरलेलं असतं. तिन्हीमध्ये डाळ तीच आहे का वेगळे आयुर्वेद, पण तिन्हीमध्ये फोडणी एवढं संसारात वागायला शिका. डाळ म्हणजे तुम्ही, डाळ म्हणजे तुम्ही, तिन्ही ठिकाणी तुम्हीच असताय. फक्त कुठं जाताना मोहरी टाकायचं, कुठं जाताना जिरं टाकायचं, कुठं जाताना धन टाकायचं, एवढं कळलं की मग तुमच्या चौक्यात एका वेळेला तिखट खाणारी होते न खाणारी होते सगळे महाराज खुश आनंद जातात. तसं घरातलं काय अवघड नसते, अवघड काही नसते. फक्त विवेकानं आणि धैर्यानं, विवेकानं धैर्यानं विनयपूर्वक जायचं होते. ते चित्त जाणाऱ्या अत्यंत मनाची अशुभ प्रवृत्ती होती. मग मी असू दे, तुम्ही असू दे, कोणी असू दे, ज्यांच्या मनात अशुभ प्रवृत्ती आली ते त्यावेळेला अर्थध्यान करावं लागेल. आणि अर्थध्यानाचं फळ हे भविष्यातलं दुःख. मग अर्थध्यान केलं कोण? मग फळ भोगणार कोण? मग भोगताना मी नावाच्या घराने का ठेवत बसतो? त्यांच्या मोजलं, यांच्या मोजलं, ती तसं केली, कोण काही करू नये. लक्षात ठेवा, फक्त ते निमित्त आहे. महावीर पतसंस्था कोथळी काल भोगली इस्रांना चेअरमन झाले की नाही? हा, सगळ्यांना जेवण देणार आहेत एक रविवारी. मी काल सांगितलं त्यांना एक रविवारी सगळ्यांना जेवण द्यायचं म्हणून, देतो म्हणले. त्या पतसंस्थेत गुरुजी स्वतःहून गेले, मला एक 10 लाख रुपये कर्ज पाहिजे म्हटले. पतसंस्थेमध्ये तुमच्याकडे आली का तुम्ही पतसंस्थेकडे गेला? कर्ज मागितलं कोण? तुम्ही. त्यांनी तुमच्या पुढं टेबल ठेवला, हे एवढे एवढ्याचे हप्ते अशा 2-2, 3-3 महिन्याचे हप्ते तुम्हाला भरायला पाहिजे. लई महत्वाचा विषय सांगायला लागलोय, विनोदात घेऊ नका, हा विषयाचा विनोद होऊन जाईल. फक्त मला प्रत्येक गोष्ट मी विनोदात्मक सांगतोय कारण तुम्ही सिरियस घ्या, म्हणजे सिरियस व्हायला नको, समजायला पाहिजे म्हणून. मग त्यांनी सांगितले ठीक आहे, मला 3-3 महिन्याचा हप्ता मान्य. घेतला कर्ज आला. पहिले 2-3 हप्ते तुम्ही 1 वर्षभर वेळेत भरला, परत तुम्ही वर्ष 3 वर्ष त्या बँकेकडं पसंतीने गेलाच नाही तुम्ही. मग त्यांनी 2 हप्ते चुकल्यावर पत्र पाठवलं गावातनं. तुम्ही ते पत्र घेतला तसंच ठेवला, त्याला काही विचार केला नाही. मग एक रजिस्टर पत्र, कुठलं पत्र आलं?
रजिस्टर नोटीस आली तरी पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिला नाही. असं 3-4दा झालं, तुम्ही लक्षच दिला नाही. एक जप्तीची नोटीस आली तरी पण तुम्ही लक्ष दिलं नाही. आणि तुमच्या पोरग्याचं 4-5 वर्ष लग्नच ठरत नव्हतं. किती वर्ष? बरोबर एक लग्न ठरायला होतं. असं सगळं पाहुणं पसंत आहेत, आम्ही पसंत आहे, सगळं आहे. आता द्या घ्यायची चर्चा होणार इतक्यात शिपाई आला. कुठला? महावीर पतसंस्थेचा. आणि त्यानं तुम्हाला त्या पाहुणं घेऊन त्याला काय माहित नाही. त्यानं सांगितलं अहो ते तुमचं 10 लाख रुपये कर्ज काढलाय, 1.5-2 वर्ष झालं थकीत आहे, एवढं नोटीस पाठवलं तर तुम्ही भरला नाही सा, 4 दिवसात भरला तर बरं आहे, जप्ती निघत्या बघा. असं कोण म्हणला? शिपाई म्हणला. आता पाहुणं तुम्हाला 10 लाख भरून लग्न करून घेतली की पोरग्याला, कर्ज पण भरतो आणि आमची पोरी करून घ्या. पोरगे शाहू महाराजच आहे तुमचं म्हणतील. काय करतील? लग्न मोडलं. आता या लग्न मोडण्याला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, खरं कारण कोण आहे लग्न मोडण्याला? आमचा आळस, आमचा आळस. पण आपण नाव कोणाला ठेवतोय? शिपायाला ठेवतोय. तू आला म्हणून माझ्या पोरग्याचं लग्न मोडलं. तुम्हीच पहिल्यापासून ती नोटीस घेतला असता, वेळेवर हप्ता भरला असता, वेळेवर तुम्ही सगळं त्यांच्याबरोबर चर्चा केला असता तर शिपाई तुमच्या घराकडे आला असतं काय? तसं करणं सुद्धा तुमच्या दरवाजापर्यंत येऊ नये असं वाटत असेल तर पूर्वी आम्ही कर्ज काढलोय. वेळोवेळी भगवंतांच्या मंदिरात या, भगवंतांची पूजा करा, साधुसंतांची चौकी लावा, वयोवृत्ती सगळ्यांची करा, शक्य असेल तेव्हा वेळोवेळी दान देऊन हप्ता भरा. वेळोवेळी तुम्ही जर कर्माचे हप्ता भरला, कर्जाचे हप्ता भरला तर तुमच्या जप्तीची नोटीस कधी तुम्हाला येणार. आणि तुम्ही जर प्रत्येक वेळेला दुर्लक्ष केलं तर एक दिवस अशी नोटीस येईल की तुम्हाला मला बेघरदार करून टाका. हेच कर्म सिद्धांत. आम्ही कायम दुसऱ्यांनाच नाव ठेवत बसलो. त्याच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं, कुणामुळे काहीही होत नाही. आम्हीच पूर्वी केलेलं कर्म आहे. तूच तुझ्या कर्माचा जबाबदारी व्यक्ती आहे. स्वयं किए जो कर्म शुभाशुभ फल निश्चित ही वे देते, करे आप फल देय अन्य को, स्वयं किए निष्फल होते. मग तुम्ही जेवढं माझं पोट भरल, मी जेवढं तुमचं पोट भरल. तुम्ही केलेलं कर्म मी फेडायला लागलो, मी केलेलं कर्म तुम्ही फेडायला लागला तर मग एकमेक जेवल्यावर साधं पोट भरत नाही तर एकमेकांचं कर्म एकमेक कसं फेडतील? मग मनातले सगळे शोध, विचार, परिणाम काढून टाकतात. किती दिवस जगायचे असतात? काय गॅरंटी? तासाची गॅरंटी नाही, मिनिटाची गॅरंटी नाही. आणि आम्ही पुढल्या 4 पोरांची काळजी करत बसलो आणि त्याच्यासाठी एवढं पाप करत बसलो. म्हणून अशुभ प्रवृत्तींना सोडा. शांत, आनंदी, उत्साही जगण्याचा प्रयत्न करा. त्याचा खरोखर तुम्ही सगळ्यांनी आनंद पिक्चर बघा. खरं बघा. त्या राजेश खन्नाला कॅन्सर झालेला असतो. ऐकायला बघितलंच चला की जोडून जाऊन नाही. आता आपण आपला आनंद घेऊ. त्या राजेश खन्नाला कॅन्सर झालेला होता. तरी पण तो असा दंगा करत फिरलो. मग अमिताभ बच्चन त्याच्या मित्राकडे आला. मग एक दिवस त्याला लई त्रास व्हायला लागला. मग तो दवाखान्यात घेऊन गेला. ते तपासल्याने राजेश खन्ना खोलीवर आला. मग नंतर त्या डॉक्टरांचा रिपोर्ट आला की त्याला कॅन्सर झाला. मग मित्र टेन्शन घेऊन खोलीत आला.
मग ह्यो असलंही दंगा मस्ती करत होता. दंगा करतो मी उठला आणि त्याला ते टेन्शन होतं. उठला आणि त्याला खाड दिसून दिला. तुला माहिती आहे काय झालंय? काय झालं? कॅन्सर झालं तुला, कॅन्सर, ब्लड कॅन्सर. होय, तुला काय कळलं? मला आत्ता डॉक्टरने सांगितलं. मग मला हे 6 महिने अगोदर माहित होतं. काय म्हटलं तो? मला 6 महिने अगोदर माहितीये. मग तो 6 महिने अगोदर माहितीये तरी तू असं. त्यावेळी ते म्हणतो, ए बाबू मोशाय, अब मरना फिक्स है. जीती जीती जिंदगी रोते रोते निकाली, अब मरना फिक्स ही है. तो मरते समय तो हंसते हंसते मर के जाऊं, यही मेरी जिंदगी का सवाल है. तुम्ही पण टीव्ही बघताय, आम्ही पण बघत होतो, पण मी मनोरंजन म्हणून कधी बघितलं नाही. मी त्यातून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी शिकतो. ते म्हणलं आयुष्यभर आता दुःख, कष्ट, संकट, रडत सगळे ह्याच्यातच आयुष्य काढतो. आता मरणारही फिक्सच आहे. आता मरते वेळी तर 5-6 महिने जरा दंगा हसत करत आनंदानं मरतो की काय. ते पण आता शेवटचे 2-4 महिने मी रडलो तरी मरणार, मी असलो तरी मरणार. मग ज्याचा आनंद आयुष्यभर घेतला नाही, आता त्याचा आनंद शेवटच्या 2-4 महिन्यात मी घेतो आणि मी आनंदानं मरतो. तो काही काळजी करू नको. हे जीवनाचं सार शिका. आतापर्यंत जगला, सगळं कष्ट, दुःख, आर्त, रौद्र सगळं जगला. तुम्हाला त्याला निदान माहित होतं 6 महिने मी जगणार आहे. तुम्हाला माहिती आहे किती महिने जगणार आहे, किती दिवस जगणार आहे, किती तास जगणार आहे? आपल्याला माहिती आहे? काही माहिती नाही. आचारसंहितेचा जर महाराज 5 मिनिटानंतर आमच्या तुमच्या नसणार आहे, हे तुम्हाला तर कळलं होतं की आम्हाला तर कळलं होतं? कोणाला कळलं नव्हतं, कोणालाच नाही. गेले निघून. काय केलं आपण? लाख मारत तिथं पाणी काढणारे 15 शिष्य होते जवळ. त्या मला समोर एक तर शिष्य उपयोगाला आला, काही नसते लक्षात. म्हणून आचार्यमध्ये एक वाक्य सांगितलं की मी उद्या सकाळी मरणार आहे असं जो मनाला ठरवलाय तो चांगल्या जगायला शिकतो. आम्ही लई दिवस जगणार आहे याचं आम्हाला गॅरंटी झाली, म्हणून आम्ही मनाला येईल तसं वागत करावं. घेतलेला श्वास सोडीन आणि सोडलेला श्वास घेईन, काही नाही, गॅरंटी नाही. पण ते एवढा मोठा भविष्य होता, एवढं पुण्य त्याने मिळवली होती, एवढा मोठा घोटाळा केला, पण त्या कमळासारखं अलिप्त राहिले काय. ते काय म्हणा, मी जर माझ्या आयुष्यात खरोखर चांगलं काम केलं असेल तर माझं मरण जंगलात व्हायला पाहिजे आणि एकांतात व्हायला पाहिजे. त्यांनी कधी माझे एवढे शिष्य, माझे हे, माझं मरण कधी त्यांनी अपेक्षा केली नाही. मरताना सुद्धा शिष्यांची अपेक्षा केली नाही त्यांनी. रोज आम्ही दोघं चौघं संकट असणार. त्या दिवशी वर्धमान सागरजी महाराजांना दामोईकडे पाठवले, विद्यासागर महाराजांना जयसिंगपूरकडे पाठवले, मला इकडं जैनापूर रस्त्याला जाऊन म्हटले. रोज रोज माझ्या मागं काय काम आहे. आणि त्या दिवशी स्वाध्यायामध्ये विषयच नव्हता, नुसता गुरु शिष्य कर्तव्य, गुरुचं कर्तव्य, शिष्याचं कर्तव्य. रोज अखंड स्वाध्याय 5 मिनिटं बोलणार. त्या दिवशी तिने कुणाला बोलूनच दिलं नाही, सगळे एकटंच बोलायला लागले. आम्ही पण सगळी म्हणालो काय म्हणणार, काय म्हणणार. आम्हाला वाटलं धन त्रयोदशी आहे, बोलत असते. स्वाध्याय जमला, तुम्ही तिकडे जावा, तुम्ही इकडे जावा, तुम्ही इकडे. आज माझ्याबरोबर कोण यायचं नाही. संगत 2 महाराज होते वयस्कर, त्यांना पण म्हणले तुम्ही तिकडच्या शेतात जावा, आणि एकटी तिथं काढली गेली. तो धनगर समाजाचा माणूस सांगतोय, मी गेलो त्यावेळेला ओम नमः सिद्धेभ्या असं तोंडातनं शब्द येत होतं आणि बोटं फिरत होती.
त्यांच्या मनात भाव होते ना, मी जंगलात मरावं, मी एकटा मरावं आणि धर्मध्यान असावं. त्या दिवशी बघा गुरु शिष्यांच्या कर्तव्याचं शिकवले आणि एकटे गेले आणि ओम नमः सिद्धेभ्यो म्हणत आपला प्राण सोडला. त्यांच्या भावना एवढ्या पवित्र होत्या, त्यांची भावना एवढी सक्षम होती. हे सगळं मी केलोय, माझं कर्तव्य म्हणून केलोय, ही माझी जबाबदारी नाही, कधी ना कधी तर मला याला सोडायचं आहे, तिने मनात खांबून बांधून ठेवली होती. त्यामुळे मरताना अचानक मृत्यू त्यांच्या समोर आला, पण समाधी त्यांनी सोडली नाही. हे जीवन आम्ही शिकायला पाहिजे. हे किती उदाहरण आहे तुमच्या माझ्याकडून, तरी पण आम्ही ठरवलं मी एवढे दिवस जगणार आहे, त्यामुळे शेवटचे 5 वर्ष असं जगायचे, शेवटचे 4 वर्ष असं जगायचे नाही. म्हणून अशुभ परिणामाची प्रवृत्ती सोडायला पाहिजे. इसलिए यह ध्यान निंद्य कहलाता है. या अशुभ परिणामाचं जे ध्यान आहे ते निंदनीय आहे. अशुभ करने वाली संसार की अशुभ वस्तु ही इसका ध्येय. अशुभ करणारी संसारातली प्रत्येक अशुभ वस्तू ही त्या अर्थ ध्यान करण्याचा ध्येयच असतं. त्यांना प्रत्येकाला तेच पाहिजे असते. बघा, मायाचारी करून दुसऱ्यांचं वाईट करायचे ज्यांचे भाव असतात त्यांची सामग्री सुद्धा कशी गोळा करत असते, चुकीच्या सामग्रीनं गोळा करत असतात. स्वतःचं वाईट करणारी सामग्री गोळा करतात, दुसऱ्यांचं वाईट जसं होईल तेच त्यांचं ध्येय असते. दुसरं काय? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे ध्येय होतं लोकमान्य टिळकांचं. त्यामुळे त्यांनी स्वराज्याच्या अपेक्षेनंच सगळं त्यांनी जीवन जगले. मला नुसतं केवळ दुसऱ्यांचं वाईट करायचंच माझं ध्येय आहे, त्यामुळे मी तसल्याच लोकांच्या तसल्याच विचारांच्या लोकांच्या मागे लागणार. ज्याला चांगलं ध्येय आहे, चांगल्याच वस्तू, चांगलेच विचार आणि चांगलीच व्यक्ती. वस्तूची पण सुरुवात होच आहे, विचाराची पण सुरुवात होणच आहे, व्यक्तीची पण सुरुवात होणच आहे आणि व्यवस्थेची सुरुवात पण होणच आहे. तो तीच व्यक्ती, तीच वस्तू, तीच व्यवस्था, तेच विचार करणार ज्याला जसं मनात असताना आहे. म्हणून मी काय एक वाक्य सांगतो, फेस इज इंडिक्स इन द हार्ट. तुमच्या हृदयामध्ये जी भाव आहे त्याची प्रतिकृती तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेली असते. म्हणून लोकांच्या डोळ्यात बघायला ज्यावेळी तुम्ही शिकशीला त्यावेळी तुमचा धोका, तुम्ही कधीही तुम्ही धोका, पण ती भाषा कळली पाहिजे. म्हणून अशुभ विचारांना, अशुभ ध्यान आहे हे निंदनीय आहे. त्याचं संसारातल्या सगळ्या अशुभ वस्तू हेच त्याचं ध्येय आहे. सैकड़ों क्लेशों से व्याकुल हुआ और कषायों से कलुषित हुआ आत्मा ही इसका ध्याता है. कषायांनी आणि क्लेशांनी भरलेल्या, शेकडो क्लेशांनी आणि कषायांनी भरलेल्या कलुषित झालेला आत्मा हेच त्याचा ध्याता आहे. आणि समस्त क्लेशों से भरा हुआ त्रियंच गति का प्राप्त होना ही इसका फल है. आणि मग त्रियंच, नरक अशी दुर्गतीची प्राप्ती हेच या अशुभ विचाराचं फळ. मिथ्या दृष्टियों के अत्यंत क्लेश से यह ध्यान होता है. मिथ्या दृष्टी जीवांच्या अत्यंत क्लेशानं हे ध्यान होतं आणि सम्यक दृष्टी जीवांच्या अत्यंत नसतो, पण क्लेश भाव तिथं असतो, त्याचा अत्यंत हा शब्द निघून जातो. सम्यक दृष्टियों के बिना क्लेश के होता है. क्लेशाशिवाय होत नाही, पण अत्यंत क्लेश तिथं नसतो, थोडाफार क्लेश असतो. यह आर्त ध्यान कृष्ण, नील, कापोत इन 3 अशुभ क्लेशों के बल से उत्पन्न होता है. अंतर्मूर्ति इसका समय है. मनुष्यों के बिना ही यत्न के उत्पन्न होता है और दुःखदायी का कारण होता है. याच्यासाठी पुरुषार्थ करण्याची गरज
नसते, आपोआप उत्पन्न होतं. पण याला शांत करण्यासाठी आम्हाला काय करायला लागतं? पुरुषार्थाने प्रयत्न करावा लागतो. पण आपलं होत आहे, आम्ही पुरुषार्थपूर्वक याला करण्याचा प्रयत्न करतो, पण तसं होत नाही. म्हणून आपण या गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे की नेमकं आमच्या आयुष्यात आम्ही काय मिळवावं, काय करावं आणि किती दिवस ते आमच्यावर. शांतीतून श्रीकृष्ण गेले कोणाकडं? कौरवांच्याकडं. ऐकायला गेलं आहे? कुणाचे शांतीतून गेले? पांडवांचे. पांडवांचे शांतीदूत होऊन कौरवांच्या राज्यसभेत ते गेले आणि त्यांनी प्रस्ताव मांडला, आम्हाला अर्ध राज्य काय नको. त्याला म्हणले अर्ध राज्य द्या, शक्य नाही, राहू दे. 5 गावं द्या, नाही. एक इंद्रप्रस्थ द्या, जे त्यांनी कष्टातून तयार केले, नाही. मग अशुभ विचारांचं माहेरघरच म्हणजे शकुनी मामा दुर्योधन उठला. 5 गाव काय, एक इंद्रप्रस्थ काय, नकाच्या माती सुद्धा तुम्हाला देणार नाही. त्यावेळेला श्रीकृष्ण हसतात आणि विचारतात, श्रीकृष्णाचा अपमान केल्यावर पण श्रीकृष्ण असा लागला. मग तुझं तेवढं एवढं अपमान केलं तरी तू का असा लागलाय? तर तुझ्या मूर्खपणावर असं लागलं म्हणले. श्रीकृष्ण काय म्हणले? तुझ्या मूर्खपणावर असं लागलं. म्हणजे अरे ज्या पांडवांना तू नखातली माती सुद्धा देणार नाहीस असं म्हणतोस, तू मेल्यावर सुद्धा नखातली माती सुद्धा तू घेऊन जाणार नाही. या अज्ञानाला तुला कसं कळलं नाही? ह्या तुझ्या मूर्खतेवर, ह्या अज्ञानतेवर मला अस्वावरण झाले. आणि आपली पण अवस्था तीच आहे. आम्ही तुम्ही काय घेऊन जाणार आहे सांगा? काही घेऊन जाणार नाही. पण जे घेऊन जाणार नाही त्याच्यासाठीच रात्रंदिवस आमचा प्रयत्न चालू आहे. आणि जे मी आहे आणि जे माझ्याबरोबर येणार आहे त्याच्यासाठी आमच्याकडे 5-10 मिनिटं सुद्धा वेळ. मग आपण किती अज्ञानी आहे सांगा? किती मूर्ख आहे आपण? किती अविचार आहे? म्हणून अशुभ विचारांना सगळ्यांनी आपण काढून टाकलं पाहिजे. शुभ विचारांना आपण घेतलं पाहिजे. परिणामाची विशुद्धी आपण केलं पाहिजे. कर्ण दुर्योधनाची भूमिका स्वीकारतो. अंगराज्याला अंग देशाचा राजा करतो. दुर्योधन स्वार्थापोटी करतो, पण कर्ण त्याच्या स्वार्थाला ओळखत नाही. तुम्हाला मदतीच्या भावनेने केलं म्हणून त्याच्यावर प्रभावित होतो आणि भावनिक वचन देतो. आजपासून माझं तन, मन, शरीर, धन मी तुझ्यासाठी समर्पित म्हणणार. ऐकायला झोपा लागलाय. त्यावेळी कर्णाला अंग देशाचा राजा झाला, मुकुट घातलं. संध्याकाळी तो आपल्या राधा मातेपाशी आणि सारथी बापापाशी जातो आणि त्या दोघांना म्हणतो, आई वडील किती कर्तव्यनिष्ठ असले पाहिजे बघा. यातलं एक सुद्धा कर्तव्य तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मोहात एवढं वाहत चाललाय. त्यांचा धर्म कळणं. युधिष्ठिर तो आंधळा होऊन चुकला, वाईट वाटलं नाही. तुम्ही डोळस धृतराष्ट्र काय बरोबर धृतराष्ट्र आंधळा होऊन आपल्या पोरांच्या मोहात बसला. त्याला एक डोळच नव्हती, पण तुम्हाला डोळा आणि बुद्धी असून तुम्ही पोरापोरींच्या मोहात बसला. कर्ण तिथे जातो आणि आई वडिलांना म्हणतो, आता चला आपण अंगराज्याचं राज्य मिळाले, राजमार्ग चला. तो सारथी बाप आणि तो नाही म्हणतो. का नाही? तो म्हणतो, कौरवांनी स्वार्थापोटी मत्सरापोटी तुझा उपयोग करण्यासाठी तुला ते दिलेलं राज्य आहे.
नाही, तर तो म्हणतो नाही. तर त्यावेळेला अंगराजकारणाचा तो सारथी बाप एक वाक्य सांगतो, तेवढं मी तुम्हाला सांगतो आणि मी कोळशाच्या खाणीतला हिरा सुद्धा कोळसाच मानला जातो. तसं तो अधर्माचा पक्ष स्वीकारलास, अन्यायाचा पक्ष स्वीकारलास, पापाचा पक्ष स्वीकारलास. तू पापाचा अन्यायाचा पक्ष स्वीकारून तू राजा झालायस. त्यामुळे तुला समाजात कधी मान्यता, सुख, समाधान, आनंद आणि तुझ्याबद्दल लोकांना प्रियता कधीही वाटणार नाही. मी न्यायाच्या, धर्माच्या, जी पांडवाची बाजू माझ्या बाजूने आहे, त्यामुळं मी त्यांचा सारथी जरी झालो तरी माझी काही ना काहीतरी किंमत चार लोकांच्यात असणार आहे. पण तू अन्यायाची भूमिका स्वीकारून राजा जरी झाला तरी तुला सुख, समाधान, आनंद मिळणार नाही. त्यामुळं हे राधेय जग तुला जरी करणारा अंगराज कर्ण म्हणत असेल तर तो आमच्यासाठी राधेयच आहेस. तू कर्ण आहेस. तू तुझ्या राज्यामध्ये सुखी राहा. आम्ही धर्माच्या झोपडीमध्येच आम्ही समाधानी आहे. तुझ्या अधर्माच्या राजमहालात आम्हाला यायचं. त्यांनी मुलग्याच्या चुकीच्या भूमिकेला स्वीकारलं नाही. एवढी मोठी चूक केला त्यानं स्वीकारले नाही. आणि आम्ही आमच्या छोट्या छोट्या मुलांच्या चुकाला सुधवायचं होतोय आणि आम्ही त्यांच्या मनाप्रमाणेच वागायला बघतोय. म्हणून अशुभामध्ये प्रवृत्त राहणारा मन अशुभ असेल, क्रिया किती जरी शुभ केल्या तर त्याला अशुभच मानलं जातं. म्हणून तुमच्या, माझ्या, सर्वांच्या मनातल्या अशुभ प्रवृत्तीनं, पूर्वसंस्कारांना ती येतात उदयाला, पण त्याची ताकद, त्याच्या ताकदीपेक्षा आमच्या शुभाची ताकद मोठी पाहिजे. सुपारी फोडायचं असेल तर दगड मजबूत पाहिजे. जर दगडापेक्षा सुपारी मजबूत झाली तर दगड फुटतो, आणि सुपारीपेक्षा दगड मजबूत झालं तर सुपारी फुटते. कर्मापेक्षा आम्ही मजबूत झालो तर कर्म फुटतं, आणि आमच्यापेक्षा कर्म मजबूत होऊन दिलं तर आम्ही तुटतो. आता तुम्ही स्वतः विचार करा, कर्माला तोडायचं आहे काय स्वतःला तुटायचं आहे? आपण मजबूत व्हायचं काय कर्माला मजबूत करायचं? ॲज यू लाइक, आई डोंट नो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे. वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे.